आता सकाळच्या मेंढर हारीला गेल्या तर या नाश्त्याला सकाळच्या पारी म्हणजे चरून जर आली ना तर मग मेंढर अशी कडा कडा इराची करीत नाहीत, पळत नाहीत अशी. तर मग सकाळची दररोज आता आम्ही चरायला सोडतो आणि चांगल्या 10 वाजेपर्यंत चारायच्या आणि परत माघारी आणायच्या. 11 वाजेपर्यंत भाकरी बिकरी खायच्या आणि परत 12 वाजता चारायला न्यायच्या. तर आता गेल्या तर मिंड्यात चरायला, मामांच्या मिंड्या चराय गेलेल्या आल्या तर इकडं बसल्या तर आता माझा चाललाय स्वयंपाक. आजच्याला काय करणार आहे मी, मस्त अशा आपल्या तांदळाच्या भाकरी आणि अंड्याची बुर्जी. तर चाललं आता पहिल्यांदा भाकरी करून घेणार आहे. तांदळाच्या भाकरी करायच्या म्हणलं की त्याला पाणी उतवणी करायला लागतं गरम, म्हणजे डायरेक्ट पीठ उकडूनच घ्यायला लागतं. तवा त्या मऊ भाकरी होत्यात. नाही तर भाकरी तांदळाच्या आपल्या भाकरी दररोजच्या भाकरी सारख्या जमत्यात बाजरीच्या भाकरी, पण त्या मग कडक होत्यात गार झाले की. आणि गार म्हणजे अशा लाबरासारख्याच होत्यात, कडक बी नाही होत, डायरेक्ट लाबरासारख्या होत्यात. मग उकडून जर केले तर अगदी तशी ना तशी मऊ भाकर राहते. आता उकडायला पाणी चुलीवर ठेवून घेते, पाणी उकळून घेणार आहे आधी आणि नंतर पीठ त्याच्यात हाटणार आहे. 1.5 तांब्या पाणी ओतलं. आता हे पीठ चाळून घेणार आहे. चाळलं म्हणजे कुठं कणिक कोंडा असं काय असलं की ते निघून जातं. किवस मिवस आपलं चाळल्याला बरं. आणि नेहमी आम्ही म्हणजे पीठ चाळूनच घेतो. कधी कधी जर पिठले बारीक असलं तर गळत नाही या चाळणीतनं, मग करतो कटाळा. पण नेहमी शक्यतो जास्त चाळूनच घेतो पीठ दररोज. हे असं कायनं बायनं निघतं त्याच्यात. आता हे सगळं पीठ चाळलं, थोडस पिठीला ठेवलं याच्यात. पिठीचं बी चाळून ठेवणार आहे. शेतकरी आपल्याला वावरात बसल्याच्या नंतर कणी बिनी घालत्यात, कणी देतात धान्य म्हणजे तांदळाची. आणि मग त्या कणीला धुवून मस्त असं आम्ही दळून आणतो. आणि मग दळून आणल्याच्या नंतर अशा भाकरी बी कधी कधी अधून मधून आपल्या बनवतो. आणि ही भाकर म्हणजे कवा तरी खायला मस्त वाटते तांदळाची. मामाची मी मेंढरा आल्या तर इकडं बसल्यात या. आता आमच्या बी येत्या थोड्या वेळात. माझा अजून स्वयंपाक नाही, बोकडी होत पाणी प्यायला आला होता. आता पाण्याला चांगली उकळी आली या. पीठ आता हाटून घेणार आहे. आता खाली उतरून घेणार आहे. पीठ आता उकडून घेतलेलं मी काय करणार आहे, या काठवटीत घेणार आहे आणि जरा थोडस मळून घेणार आहे. किंवा नाही मळलं तरी जमतंय आपलं, जसे आपल्याला भाकर बनवायची तसं जरी घेतलं थापायला तरी जमतंय एका उंड्यापुरतं. पण थोडस मी मळून घेणार आहे आधी आता, म्हणजे पटापटा भाकरी पण उरागत्या. हा गरम लई. जरा जरा आता गरम असल्यामुळं थोडासा गार पाण्याचा हात घेऊन मळणार आहे. ह्या पिठाला म्हणजे मळायची लय मेहनत घ्यायला लागते. मग अगदी भाकरी नुसत्या लवलवीत होत्यात.
आता चांगला उंडा मोडून घेतला. तवा ठेवून भाकरी आता बनवून घेणार आहे. एका भाकरीचा उंडा घेतला. माझ्या चालल्या तर भाकरी. मेंढर बी आले इकून. मेंढराला बरंच उशीर केला. मामांच्या लवकर आले व्हायचं. मग काय पाणी पण पाजून आणले. दाजी कुठे गेले? दळाना लावलं वय. अर्चना आली की दोन उराकडे मग आम्ही आणले दोघांनी मेंढर. गेला आता दळा नाही गावात. मी मग आता कोण आणलं व्हायचं तांदळाचं पीठ बरं झालं मग भाकरीला. मग बाथरूम खायला लागला. मग काय आणि कणी बी धुतली व्हायची ती दळायची पण आता ती आपली नाही दळली. आणि दळण टाकले बाजरीचं. आत्या म्हणल्या थोडं पीठ मग एक डबा भर आणला आत्या कोण. आत्या म्हणल्या तांदळाचं नेम. चालल्या तर माझ्या बी भाकरी आता. अजून कालवण नाही झालं. अर्चना किसनला लावता हा ना अर्चना हळू धुयाला गेली ती जया नाही आली. जया दोघी जणी गेल त्या दोन धुयाला. मस्त बघित तांदळाच्या भाकरी बनवतो. हा मग काय आता कणी आपली बी धुतली व्हायची दळायला टाकायची ती बी. तर त्या म्हणल्या तांदळाचं हाय पीठ तर नाही. मग म्हणलं करा. जरा सवय नाही का तांदळाच्या भाकरी. आणि आपण बी कवा भाऊ करतो मस्त म्हणून. लागते रे. हा मग कालवण काय बनवलं? बनवायची अंड्याची बुर्जी. होय हा. अंड्याची भुर्जी बनवायची. हो काकूच्या आहेत ना पीठ आणलं का? हा मग आता म्हणल्या नाही पीठ. आणि शेतकरी का भाऊ असं कणी घालत्यात. आणि मग ती कणी आपली दह्याची दळून आणायची. आता इकडे आल्या आपल्याला बी थोडीशी भेटली ती आता आणायची दळून जरा. वावरात बसले की शेतकरी आपल्या खताचा वरतावळा म्हणून कणी तांदूळ असं काहीतरी देतात. मग कणी असली की दळून आणायची. तांदूळ असलं की भात करायचा. हा कणीच भाकरीला मस्त ती धुतली की दळायची. वावर पण भाताचं आणि बाणाची भाकर पण चालली आता तांदळाच्या पिठाची. मग काय मस्त फुगत्यात लय भारी. या ना नुसत्या पोळी सारख्याच फुगत्या. किसन पण आला आता दळण घेऊन. मग काय अरे किसन झटक्यावाला लवकर आला किसन. टाकलेलं होतं 2 दिवस झाले. येणार आहे काय हा पाहुणा येतोय काय हा पाहुणा दळून ठुलं होतं ना. आलाय पाहुणा. कोण येतं आपल्याकडे? तिकडे ठेवा ना, तिकडे ठेवा. इकडे काय बरं अगदी हे पण भाकर जोरात फुगते की रे बाणाय तांदळाची पण. टमकेगत फुगते. हा आपल्या जगात दिसते आपल्या कानावले पुरी गत. पुरीगत. मस्त बघा अगदी चुलीवरच्या तांदळाच्या भाकरी बाणाच्या चालते बनवायच्या. किती कांडी इथं काय किती कांडी इथं? अंडे असते ना 5-6. तिथं या गावले मागाशी. हा मात्र खाली कालचा अंडा या गावल्या. चेअर येत वाटत. हा धक्का लागला ना तुम्हाला. मग काय किती भेटली काय चेअर तिथं या की. तिथे एक आहे ना. आता अंड्याची बुर्जी बनवायला हिरव्या मिरची बनवणारी. मिरच्या बी तिखट येत लय. तिखट मिरच्या असल्यामुळे थोड्याच घेतल्या ते वाटून घेणार आहे चांगल्या बारीक. आणि त्यात एक लसणाची कुडी सोलून घेतलेली ती पण वाटणार आहे. चवी प्रमाण मीठ टाकणार आहे मिरचीच्या पण आणि त्या अंड्याच्या पण.
ही मिरची म्हणजे लय तिखट असल्यामुळं आणि 4-5 अंडी येत एवढं ते मिरचीचं आणि अंड्याचं बरोबर अगदी झणझणीत चटणी होईल. भाकरीचा तवाज मी उतारला नाही. भाकरी त्याच्यात केल्या तर त्याच्यातच आता जरा उलटनं फिरावलं पाण्याचा शितोडा मारून तेल टाकून घेते. आता हे चटणी वाटून घेतली त्यात ती टाकून घेते. आता या अंडी फोडून ह्याच्यात टाकून घेणार आहे मी. मिरची अंडी तळून काय घेतली तर त्याचा तिखटपणा मरतो मग. एक मिनिट भर आता फक्त झाकण ठेवून घेणार आहे त्याच्यावर बारीक जाळे खाली. अंडा बुर्जी आता तयारच झाली. आता जेवाय बसवायचं, मेंढर उठवायची आणि बिराड पण जायचंय आज. त्याच्यामुळं आज गाय गडबड पण हायलय. आता बिराड इथून मोर उरकायचं म्हणल्यावर बिराड तलाव जायला आम्हाला 4 वाजत्यानं. आणि जर सकाळचं लवकर उरकायचं म्हणल्यावर यंदा आम्ही काय काय वेळेस बिराड गोड्यावर खुगीर घालतो पार. आपल्या घरच्या कोंबड्या असल्यामुळं दररोज म्हणलं तरी आपल्याला ज्या टायमाला आपल्याला चटणी मिरचा करायचं म्हणलं तरी गाय गाय पटक्याने बनवतो आपण. कारण ह्या कोंबड्या म्हणजे प्युअर गावठी येतं. आणि त्या अशा अधून मधून कालवणाची चांगली मदत होती त्या अंड्यांनी. गाय गडबडीत कोण पाहुणार एखादा आला तरी आपण बिगी बिगी हऱ्यात पहिले करचुंडात अंडी बघायला जातो किती अंडी येतं ते. आणि असले तर मग त्याची चटणी बनवायची, कालवण पाताळ बनवायचं. कोथमिरी जरा आता वाटून घातली. माझी राहिली होती सुकलेली ती वर नासून पुसून जाण्यापेक्षा आपली तिला कामी लावायची. आता वाळूनच जाईन इराची बिराड उचलायचं म्हणल्यावर काय जाता मग काय तांदळाच्या भाकरीची ना अंडा बुर्जीची जर जेवण तिच्या बरं केलं तर मिठी ठेवणार आहे. आता तयारच झाली, खाली उतरून घेते. लगेच बिराड लावायला सुरुवात करायची. मस्त बाकी अगदी बाणाने मोकळ्या आकाशा खाली गावठी कोंबड्याच्या अंड्याची चटणी बनवली आणि आता बसायची जेवायला. वाढू का मग? वाटतं खायचं. एकच नंबर झाली या चटणी आजची. रेन नाही मामा इथं. किसन कशा काय भाकरी एक नंबर आहे. मस्त झालं भाकरी. मोळेत ना. जास्त भाकरी मी 3 खायला वाटतं तुम्ही होय हा.
खा की मग चीज भाकरी खाते हं? हा. खा की खायला भारी लागतात है ना तू किती खाशील? ते अख्ख्या खाईन वाटत